तुम्ही पण अजून चुकीचं हेअर ऑइल वापरताय का? चुकीचं हेअर ऑइल वापरणं आत्ताच थांबवा. आधी तुमचा हेअर टाईप तर माहीत करून घ्या. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी एक हेअर केअरमधला खूप बेसिक असा टॉपिक घेऊन आलेली आहे. कारण म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा पाया मजबूत असेल तरच ती गोष्ट चांगली राहते. आपल्या केसाच्या बाबतीत पण तसेच आहे. आपण ट्रेंड्स बघून वेगवेगळ्या गोष्टी वापरायला लागतो, पण खरंच त्या गोष्टी आपल्यासाठी फायदेशीर आहेत का, की फक्त सगळे वापरतात म्हणून आपण वापरतो आहे? हेअर केअर सगळे करतात, हेअर ऑइल पण सगळे यूज करतात, हेअर मास्क पण वापरतो, पण काही वेळेस रिझल्ट मात्र भेटत नाही, हेअर फॉल कंट्रोलच होत नाही. याचं महत्त्वाचं कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का? आपण वापरत असलेलं हेअर ऑइल. हो, हेअर ऑइल. आपण आपल्या केसांसाठी चुकीचंच हेअर ऑइल वापरतो, कारण आपल्याला आपल्या केसांचा हेअर टाईपच माहीत नाही आहे. हो, हेअर टाईप. केसांचा पण हेअर टाईप असतो. जसं आपल्या स्किनचे ड्राय, ऑइली, नॉर्मल असे वेगवेगळे हेअर टाईप असतात आणि त्यानुसारच आपण स्किन केअर करत असतो. त्याचप्रकारे आपल्या हेअरचे सुद्धा हेअर टाईप्स असतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळं हेअर केअर रूटीन वापरावं लागतं. आता हेअर केअर रूटीन म्हणलं की लगेचच तुम्हाला वाटेल की खूप सारे महागडे प्रोडक्ट वगैरे सांगाल, 10 स्टेप हेअर केअर रूटीन वगैरे सांगाल, तर अजिबात नाही. फक्त एक गोष्ट जी बदलून आपण आपल्या हेअरची हेल्थ खरंच चांगली करू शकतो. चला तर मग आपण सगळ्यात आधी आपला हेअर टाईप समजून घेऊयात आणि त्याचबरोबर आपल्या हेअरसाठी कोणतं ऑइल बेस्ट आहे हे पण समजून घेऊयात. सर्वात पहिले हेअरचे 4 प्रकार असतात: ड्राय हेअर्स, ऑइली हेअर्स, नॉर्मल हेअर्स आणि फ्रिझी हेअर्स. आता हे ओळखायचे कसे? खूप सोपे आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन आणि बजेट फ्रेंडली गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण बघूया आपले हेअर कोणत्या प्रकारात येतात. पहिला प्रकार आहे ड्राय हेअर. कोरडे हेअर्स अतिशय रफ आणि लाईफलेस दिसतात. शाईन अजिबात नसते, स्प्लिट एंड्स खूप जास्त वाढलेले असतात आणि वॉशनंतर हेअर खूप जास्त ड्राय होतात. तर तुमचे केस ड्राय हेअर म्हणजेच कोरडे हेअर या प्रकारात येतात. आता ड्राय हेअर का होतात? तर आपल्याला स्कॅल्पमध्ये नॅचरल ऑइल कमी तयार होते किंवा आपण खूप जास्त हार्श शॅम्पू वापरत असू किंवा जास्त हीट स्टायलिंग, केमिकल ट्रीटमेंट यामुळे केसांची वाट लागते आणि केस ड्राय होतात. अशा वेळेस केसांना डीप नरिशमेंटची गरज असते आणि त्यासाठी बेस्ट म्हणजे कोकोनट प्लस कॅस्टर ऑइल, एरंडेल तेल मिक्स करून स्कॅल्पवर आणि लेंथवर लावायचे आणि ओव्हरनाईट ठेवायचे. यामुळे केसांना पुरेशा प्रमाणात नरिशमेंट मिळते आणि ड्रायनेस कमी होण्यास मदत होते. तसेच डीप कंडिशनिंग आणि सल्फर फ्री शॅम्पू वापरल्यास तुमचे केस कमी ड्राय होतील. दुसरा प्रकार म्हणजे ऑइली हेअर, तेलकट हेअर. जर हेअर वॉश केल्यानंतर एकाच दिवसात हेअर ऑइली होत असतील, स्कॅल्प चिकट वाटत असेल आणि केस पूर्ण फ्लॅट चपटे दिसत असतील तर तुमचे केस ऑइली हेअर टाईप यामध्ये येतात. याचे मेन कारण म्हणजे स्कॅल्पमध्ये ऑइल जास्त तयार होते आणि हार्मोनल्स चेंजेस हे पण एक मोठे कारण असू शकते ऑइल जास्त तयार होण्याचे. अशा हेअर टाईपमध्ये आपल्याला 2 गोष्टीवर जास्त लक्ष द्यावे लागते. ते म्हणजे स्कॅल्प बॅलेन्स ठेवणे आणि लाईट हायड्रेशन देणे, जेणेकरून स्कॅल्प जास्त ऑइल तयार करणार नाही आणि हेअर नरिश पण राहतील. अशा वेळेस जोजोबा ऑइल, तसेच टी ट्री ऑइल किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा बेस्ट काम करते. ऑइली हेअर असल्यास आपल्याला स्कॅल्प क्लीन ठेवणे खूप इम्पॉर्टंट असते. त्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा शॅम्पू करणे किंवा ॲलोवेरा जेल किंवा मुलतानी मिठीचा मास्क वापरणे हे पण खूप हेल्पफुल ठरू शकते. तिसरा प्रकार म्हणजेच नॉर्मल हेअर. ना खूप ड्राय आहेत, ना खूप ऑइली आहेत, सॉफ्ट, मॅनेजेबल आहेत आणि नॅचरल शाईनसुद्धा आहे, जे की आपल्या सर्वांनाच हवेसे वाटतात. अशा हेअर टाईपच्या लोकांना केसावर जास्त एक्सपेरिमेंट करायची गरज नाही. फक्त बेसिक ऑइलिंग आणि माइल्ड शॅम्पूसुद्धा पुरेसा आहे. यांच्यासाठी ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइलसुद्धा बेस्ट काम करते. आता चौथा प्रकार म्हणजेच फ्रिझी हेअर. केस फुगलेले दिसतात, कोंब केल्यावरही केस सेट होत नाहीत, खूप डॅमेज आणि निस्तेज दिसतात. त्यालाच आपण फ्रिझी हेअर असे म्हणतो. याचे कारण ह्युमिडिटी पण असू शकते, तसेच केसांना पुरेशा प्रमाणात हायड्रेशन न भेटणे, डॅमेज हेअर क्युटिकल असू शकतात. अशा हेअरसाठी अर्गन ऑइल जे फ्रीज कंट्रोल करते आणि स्मूथ फिनिश देते, तसेच कोकोनट ऑइल हायड्रेशन देते. फ्रिझी हेअरसाठी लिव्ह इन कंडिशनर वापरणे तसेच हेअर वॉश नंतर हेअर सिरम अप्लाय करणे खूप जास्त गरजेचे असते.
आय होप तुम्हाला आता क्लिअर झालेलं असेल की तुमचा हेअर टाईप कोणता आहे आणि तुमच्यासाठी हेअर ऑइल कोणतं तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सेव्ह करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि नॅचरल हेअर केअर रुटीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय.